आपल्याला असं साधं चालणं होत नाहीये आणि दादा वरपर्यंत घेऊन चाललेले आहेत. चला चला आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत आलेलो आहे. आमच्या हातात ब्लूटूथ आहे, दाखव रे स्पीकर घेऊन. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? बघतेत का बघायला पाहिजे ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपले ब्लॉग खूप दिवस झाले येत नव्हते. आता इथून पुढे आपले ब्लॉग कंटिन्यू येतील. काही कारणांमुळे मी जरा शांत होतो. आपले फक्त रील्सच मी टाकत होतो, शॉर्ट व्हिडिओज पाठवत होतो. आपले मिनी ब्लॉग पण कधी कधी मी टाकत होतो. पण आता इथून पुढे आपल्याला मोठं ब्लॉग, ट्रॅव्हलिंग ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. आता आपण एका पर्यटन स्थळी किंवा धार्मिक ठिकाणी, देवांच्या ठिकाणी वगैरे नाही का, ह्या ठिकाणी आपण जाणार आहे. आणि आज आपण अशाच वेगळ्या ठिकाणी निघालेलो आहे. तर तुम्हाला तिथे गेलो मी त्याचं लोकेशन सांगणार आहे. तोपर्यंत तुम्हाला ते सरप्राईज आहे. आणि व्हिडिओ कसा वाटतोय कमेंट करून मला नक्की सांगायचा. आणि व्हिडिओ आपले कंटिन्यू येणार आहेत. आणि इथून पुढे माझे एक व्हिडिओ थांबले होते त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो तुमची. आणि इथून पुढे आपल्याला राडा निघाणा करायचा आणि तुम्ही फक्त सोबत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तर चला आपण जाऊया एका डेस्टिनेशनला. त्यांना घेऊन आपण निघणार आहे. तर चला. I'm immortal. When I feel like this, I'm immortal. When I feel like this, I'm immortal. When I feel like this, I'm immortal. Don't be scared. Just open up. Don't be scared. तर फायनली आपला प्रवास सुरू झालेला आहे. माझ्यासोबत जे येणार होते मी त्यांना घेऊन आता प्रवासाला लागलेलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कसा वाटतोय कसा नाही. चला. तर फायनली आपण पोचलो आहे कडेपठार येथे. तर एवढं ऊन आहे, एवढ्या उन्हाचं आपल्याला आता 750 पायऱ्या चढायच्या आहेत. दुपारच्या 2 वाजलेल्या आहेत. तर बघू शकता गर्दी पण खूप आहे. तर ठीक आहे, आपण आधी पहिली गाडी पार्क करूया, मग आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करूया. चला. जेजुरी शहराच्या दक्षिणेला समुद्री सपाटीपासून 800 फूट उंचीवर जयद्री डोंगर रांगेच्या माथ्यावर खंडेरायाचे मूळ स्थान कडेपठार हे मंदिर आहे. तर ह्या साईडला आपला आता प्रवास आपण सुरू करतोय शंकराचे दर्शन घेऊन. तर ही पायरी आपल्या आता स्टार्ट करतोय आपण. चला. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे कडेपठारला. जेजुरीपासून 3 किलोमीटर अंतर आहे कडेपठारला, बघू शकताय. तर अजून आम्हाला 750 पायऱ्या चढायच्या आहेत. तर कसा आपला प्रवास होणार आहे कसा नाही हे तुम्हाला स्टार्ट टू एंड हे सगळं तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा व्हिडिओ. चला. आता कसं राहायला लागले बरं का, ते पायऱ्या ना खूप घसरतात. ऊन पण खूप जास्त आहे. खालचा व्ह्यू.
अजून आपण निम्यात पण नाही आहे तोपर्यंत दम लागलाय. ऊन तर खूप आहे. इथं आपण काकांना विचारूया. अजून किती वर आहे काका इथं? आता अर्ध्या तारी होती. अर्ध्यात आले ना. ओके. आपल्याला असं साधं चालणं होत नाहीये आणि दादा वरपर्यंत घेऊन चाललेले आहेत. हे सोपं नाही, एवढं मोठं नाही का खालून वरती घेऊन जायचं म्हणजे. हे बघू शकताय खाली खालच्या कोपऱ्यापासून ते डायरेक्ट वरती मंदिरापर्यंत हे घेऊन चाललेले आहेत. अजून 15-20 मिनिटाचं अंतर आमचं राहिलेलं आहे. आताशी निम्मत आलेलो आहे, अजून अर्धं बाकी आहे. तर चला कंप्लीट करूया आपण. हे बघू शकताय खाली असं ते खालचा परिसर आहे. काय झाले रे इतक्यात? चल काकडी कितीला आहे? एकदम भारी वाटलं बरं का आल्यासारखं. आपल्याला खूप दिवस झाला आपण ट्रॅकिंग केलंच नव्हतं, पण आपलं आज लय भारी ट्रॅकिंग झालेलं आहे. आताशी आम्ही निम्म्यात आलेलो आहे. अयो आजी वरपर्यंत जाऊन आलेलं आहे. आजीला मानलं पाहिजे बरं का. वरती आल्यानंतर खालचा परिसर तुम्हाला असा बघायला भेटतोय. एकदम खोलवर दरी आहे आणि मंदिर आपलं त्या झेंड्यापर्यंत एवढं अंतर राहिलेलं आहे. तर चला अजून थोडंच राहिलेलं आहे, भेटूया पुढे. तर जवळजवळ मित्रांनो आपण पठारापर्यंत पोचलेलो आहे. तुम्हाला मी व्ह्यू सगळं फिरवून दाखवलेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल. तर आता काही क्षण, काही मिनिट, किती वेळ राहिला? काही सेकंद फक्त राहिलेला आहे आपल्याला मंदिरापर्यंत पोहोचण्याचा. एवढं कष्ट करून आपण उन्हात आणच आलोय. तर जाऊया. चला गाण लावा. चला. आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत आलेलो आहे. आमच्या हातात ब्लूटूथ आहे, दाखव रे. स्पीकर घेऊन. खूप महाग आहे. तो खूप महाग नाहीये, किती 500 रुपये. तर काही मिनिटात काही वेळात आम्ही तिथे पोहोचल. तर दाखवतो, बघत राहा व्हिडिओ. जेव्हा पुढल्या वर्षी जोडी नव्हती बघ, एकटा झाले. एक बनवू आपण व्हिडिओ. त्याला डेअरी पाहिजे, दाजी डेअरी पाहिजे. बघा माणसाला म्हणायचं मोठ्याने बुमलून मोठ्याने दाजी. आपण पोचलेलो आहे मंदिरामध्ये. तर उन्हातानाच आम्ही सुखरूपपणे आलेलो आहे इथं. बघू शकताय मंदिरामध्ये, मंदिराचा परिसर मी तुम्हाला दाखवलेला आहे फिरवून. चिटकवा मनातली इच्छा बोला सगळी. विषय संपला. हां, आता तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे. मला पण 1 रुपया द्या की उसनं. त्या उसनं देणार नाही. उसनं 1 रुपया द्या मला पण. उसने काम होत नाही ते. खाली गेला गुगल पे करतो.
याज बी वाढल तोपर्यंत. नको नको, 1 रुपया. ही आपली बाटली. मिनिटाला ना व्याज असतं चालू इथं. अरे वा, या का? किती घ्यायचं ना आपल्याला? देवा, एक चालू आहे. पुढच्या वेळेस 4-5 जण घेऊन येतो. जोड राहिली. मिळालं हा, जमलं तर जोडीने येतो नाहीतर 4-5 मित्रांना घेऊन येतो. चालूच राहू द्या पाहिजे. अन्नदान करा. अन्नदानासाठी दैनिक आपल्याला तिकडं मंदिरात गेलं घेतील बरं. मंदिरात गेलं. कुठलं मंदिर? छान पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे. तर मंदिरामध्ये येऊन खूप छान वाटलं. गर्दी नव्हती, काय नव्हते, एकदम काय म्हणतात त्याला, मोकळं होतं, काय प्रॉब्लेम नाही. आम्हाला वाटलं रविवार असल्यामुळे नाही का, संडे असल्यामुळे जास्त गर्दी असेल, पण खालच्या गाडावर काय होतं, जास्त गर्दी असते संडे. आता निघूया आपण, आता खाली आता जाणार आहे, तर चला. सगळ्यात वरती आल्यानंतर आपल्याला खालचा परिसर असा पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतो. एकदम खूप छान पद्धतीनं आहे आणि खरंच निसर्गरम्य वातावरण आहे. भारी वाटलं येऊन इथं. मी पहिल्यांदा फर्स्ट टाईम आलो होतो ना, तर मला खरंच भारी वाटतं. आपण तिथून आलेलो आहे बघा. खूप छान आहे, मस्त. A few moments later. आपला मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. गड उतरून आता मी खाली आलेलो आहे. आता आम्ही कुठेतरी आता मस्तपैकी जरा नाही का रिलॅक्स होण्यासाठी चहा कॉफी काहीतरी मारू आणि आपला आजचा ब्लॉग कसा वाटतो मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला भेटूया अजून पुढे. आपल्याला बरंच काही कुठल्या स्पॉटला जायचं आता बघू सर काय म्हणतील त्यानुसार. जायचं आपल्याला तर जाऊया आपण. 2 hours later. जाता जाता म्हणलं विठुरायाच्या चरणी आपण नतमस्तक होऊन मस्तपैकी जरा ऊन पण खाली झालं होतं आणि वातावरण पण छान झालं होतं. म्हणलं मस्तपैकी दर्शन घेऊ. तर दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलो. खूप छान वाटलं नाही का, भारी वाटलं आल्यानंतर. विठुरायांपाशी मस्त मूर्ती होती. A few moments later. तर मित्रांनो एकदम छान पद्धतीने आमचं दर्शन झालं, मस्त वाटलं. आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आमच्यासोबत बरेच गँग होती, ती त्यांच्या कारणामुळं काय कारणांमुळं ती येऊ शकले नाही ते, पण आम्ही जेवढे होते तेवढ्याने आम्ही छानपैकी एन्जॉय केला. आमच्या सोबत एक स्पीकर होता आणि त्या स्पीकरसोबत आम्ही डान्स बिन्स करत मंदिरापर्यंत आम्ही पोचलो. त्याच्यामुळे आम्हाला काहीच वाटलं नाही. तर मला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि जे कोण आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल त्यांनी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि इथून पुढे आपले कंटेंट एकदम छान राहणार आहेत आणि आपण बरेच ठिकाणी आपण लांब ठिकाणी जाणार पण आहेत. तर काही कारणांमुळं मी ब्लॉग जरा बंद ठेवले होते. आपले मिनी ब्लॉग तर येतच होते आणि शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकत होतो. पण इथून पुढे आपल्याला मोठे ब्लॉग्स आपल्याला शूट करायला भेटणार आहेत आणि आपल्याला तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि एक वेगळ्या पडद्यावर पण तुम्हाला मला बघता येणार आहे. तर ती मी नंतर सांगणार आहे, आताच सांगणार नाही. ते सरप्राईज आहे. आणि कसं वाटते आपले कंटेंट जबरदस्त राहणार आहे. तिथून पुढे आहे ना तुम्ही नादच करू नका. बघूया आता जाळ धूर धिंगाणा सगळं. तर इथून पुढे आपले बघू कसं काय होतंय. आणि इथून आता आपला यो ब्लॉग इथंच आपण एंड करूया. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये, नवीन कंटेंटमध्ये. आणि जाळ धूर धिंगाणा जोरात करायचा आपल्याला.
तर तुमची साथ द्या, तुम्ही साथ द्या, सपोर्ट करा. चला इथं थांबूया आपण. Yeah.